दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं. तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. आणि जेव्हा हे असं प्रेम येतं एकमेकांसाठी, तेव्हा ते कपल बनतं मेड फॉर ईच अदर. येस, तुम्ही आहात 94.3 टोमॅटो FM वर. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से. आणि आज असंच एक खूप खास कपल जे आपल्या कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर या परिसरामध्ये अतिशय फेमस आहे. बरं, इथंच फक्त फेमस आहे असं नाही, तर त्यांनी स्वतःचा नावलौकिक इतका वाढवलाय की आता ते जागतिक कीर्तीचेच बनलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कोण आहेत बरं हे? ऐकूया ना आपण. नमस्कार, मी संजय घोडावत. मी नीता घोडावत. तुम्ही ऐकताय 94.3 टोमॅटो FM वर दिल से मेड फॉर ईच अदर RJ रसिका बरोबर. की तुमचं लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? कोण सांगणार सर? हां, मी ज्यावेळी आमच्या आत्तेभावाच्या लग्नामध्ये मी नीताला पहिल्यांदा बघितलं, त्यानंतर मला लव्ह ॲट फर्स्ट साईट त्याच वेळी झालं होतं. आणि बघितल्यानंतर मी घरी सांगून टाकलं होतं की लग्न करणार तर नीताबरोबरच करणार. ओके, असं ते लव कम अरेंज असं लग्न होतं आमचं. दे हॅड टू अरेंज इट ॲक्च्युली. ओके. माझं असं असतं की आपण जेव्हा पहिल्यांदा भेटतो एकमेकांना तेव्हा काही गोष्टी अशा क्लिक होतात. तर तुम्हाला आधी सर आवडले होते का? Yes, always it was there. I had determination and was focused that I would always love to marry a man who is handsome, good looking, smart, and without hesitation I should introduce him as my husband to everyone. I should feel proud about it. And that this qualities 100% he had, and I didn't have any regret to say no at that time, you know. ओके. सर तुम्ही काय सांगाल? कुठली गोष्ट क्लिक झालेली तुम्हाला? मला म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे बघितल्यानंतर तिचं पहिला लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, त्याप्रमाणे बघितल्यानंतरच तिला तो स्वभाव आणि तिचं बोलणं वगैरे त्यावेळी मी पाहिलं होतं लग्नामध्ये 2 दिवस. त्या बघितल्यानंतरच मला लक्षात आलं होतं आणि फॅमिली बॅकग्राऊंड पण माहिती होतं त्यांचं. तर त्यामुळं मी लगेच एस म्हणून टाकलं त्यावेळी. सो यांची इंटरेस्टिंग अशी मेड फॉर ईच अदरची जर्नी आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. आणि यात आता विचारायचं की नीताजींनी लगेच होकार दिला की नाही दिला, आणि हा एकूणच जो मधला पिरियड होता होकार मिळवण्यासाठीचा, तर तो सरांसाठी कसा होता, एकूणच हा प्रवास किती महिने चालला. बऱ्याच इंटरेस्टिंग अशा गोष्टी आहेत विचारायच्यात आपण दोघांना सुद्धा या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर एक खास असं मेड फॉर ईच अदर कपल आहे. इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन माननीय संजय दानचंदजी घोडावत आणि सौ नीता संजयजी घोडावत. हे दोघं जण का आहेत मेड फॉर ईच अदर, हा संपूर्ण प्रवास तर आपण जाणून घेणार आहोतच. त्यातून बरंच काही शिकायला पण मिळणार आहे. पण जसं आपण मगाशी ऐकलं की आता या दोघांनी एकमेकांना बघितलेलं होतं, काही गोष्टी क्लिक झाल्या होत्या, पण तरी सुद्धा नीताजींनी लगेच सरांना होकार दिला की नाही दिला. वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी, तुझ्यासाठी जगत असतं आस लावून प्रत्येक क्षणी. साधारणपणे अशीच काहीशी संजयजींची अवस्था होती का तेव्हा? विचारूया ना आपण. काय सांगाल नीताजी? जे आत्या होत्या किंवा काका होते त्यांनी मला विचारलं की तुम्ही जयसिंगपूरला यायची तुमची मानसिकता आहे काय? मी म्हटलं जयसिंगपूरला माझी मानसिकता नाही आहे. You all are getting your daughter married from a small town, and why do you expect that a girl coming from city to a small town, you know? That is how. जसं माझे आजोबा आणि ह्यांचे आजोबा, they knew each other, म्हणजे दोघांचं भेट होती आणि एकमेकांना ओळखत पण होते. तर असं जनरल डिस्कशन वगैरेमध्ये भेट होऊन पण 6 महिने इट वॉज जस्ट पुढे, म्हणजे असं की कुठलीही चर्चा नाही, काही नाही. इवन दे वर लुकिंग for some other proposals. My family was looking good proposals for me, and coincidentally again things were brought together, you know. Then again my mommy, she happened to explain me that the family is very good. पहिली गोष्ट म्हणजे निर्व्यसनी फॅमिली आहे, and the comfort level is there. You'll get lots of love, affection over there, being whereas it was a joint family. आणि बऱ्याच पॉझिटिव्ह वस्तू होत्या या फॅमिलीमध्ये. दॅट इज हाऊ यू नो आय मेड अप माय माइंड. येस. ओके सर, मी यांनी हो म्हणायला भरपूर वेळ घेतला तसा. तुम्ही मग ते पहिले मधले 6 महिने कसे घालवले? नाही, त्यावेळी चालूच होतं माझ्याकडून. तर मी सांगून टाकलं होतं कधी की लग्न करणार तर हिच्याबरोबरच करणार. आणि त्यामुळं अजून पण म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये होतं की मोठ्या सिटीमधून येणार, मग बरोबर मॅच होणार काय, आपल्याला सूट होणार काय, असं
यामध्ये 6 महिने गेले. पण मी फर्म होतो माझ्या डिसिजनवर आणि त्यानंतर मी सांगून टाकलं होतं घरी. मग त्यांनी आणि 2-3 मुली बघितल्या, पण त्यानंतर मी शेवटी येतच येस सांगितलं. ओके, पण मग फायनली जेव्हा हो म्हणल्या तेव्हा मग कसं वाटलं? खुश? म्हणजे खुश होतो मी फार की इथंच व्हायला पाहिजे आणि मी अतिशय खुश झालो. नक्की. तुम्ही जेव्हा सरांना हो म्हटलेत ना त्याच्यानंतर मग शुअर होतात की हां हे आता आपल्याला 100% काय नो आफ्टर 7 एक्झॅक्टली आफ्टर 7 months माझ्या मामीचं डोहळी जेवण होतं अँड दिस होल एंटायर घोडावत फॅमिली वॉज देअर. इवन आय वॉज देअर प्रेझेंट फॉर द फंक्शन अँड दॅट्स हाऊ दॅट वॉज द स्टार्ट. अच्छा. Yes. ओके, सो आपने हाँ कह दिया. हाँ, नेक्स्ट मॉर्निंग इट वॉज डन. यस. अच्छा, तो हाँ कहने के बाद शादी में जो गैप होता है वो कितने साल का था? 3 महीने का था. December we got engaged. On the 6th of December we got engaged and 28th March was the wedding. ओके, सो आता लग्नापर्यंतचा प्रवास तर या दोघांचा पार पडलेला आहे. पण आता या दोघांनी एकमेकांना काही झकासपैकी गिफ्ट्स दिले आहेत का? काही आठवत आहेत का त्या गिफ्ट्स? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही महत्त्वाचे थॉट्स संजयजींच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचे आहेत की जे आपल्याला सुद्धा खूप मोटिवेशनल असे असणार आहेत. बस त्यासाठी थोडीशी वाट बघा. या गाण्यांच्या पलीकडं या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येतेच आहे मी रसिका. 94.3 टोमॅटो FM वर दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आणि आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर आहे माननीय संजय दानचंदजी घोडावत आणि माननीय सौ नीता संजयजी घोडावत. या दोघांची नुसती नावं ऐकली ना तरी बास, कारण यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे. हजारो घरांना, हजारो कुटुंबांना यांनी खूप मोठा आधार दिलेला आहे. खूप मोठे बिझनेसमॅन, खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट म्हणून त्यांचं नाव पंचक्रोशीच्या पलीकडंही आहे. तर असे संजयजी हे आपल्याला एक त्यांचं सामाजिक व्यक्तिमत्व तर आपल्याला माहिती आहेच, पण त्याचबरोबर त्यांची एक वेगळी बाजू, एक ॲज अ ह्युमन बिईंग किंवा ॲज अ लाईफ पार्टनर ते कसे आहेत हे जाणून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न करतो आहोत आणि त्यातून काही शिकण्याचा सुद्धा. तर जसं की मगाशी मी म्हटलं की या दोघांचा लग्नापर्यंतचा प्रवास तर आपल्याला कळलेला आहे. पण मला विचारायचं की लग्नाच्या आधी म्हणा किंवा नंतर म्हणा आपल्याला एक प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून काही गिफ्टची देवाणघेवाण होत असते. तुमच्यामध्ये अशी काही झाली का? काय सांगाल? Of course, yes, so many things. He had bought for me glares, I suppose, then perfumes, then खूप चांगले ड्रेसेस होते, I remember. Then in return, I gave him a phone. तेव्हा मला फोन दिला होता त्यावेळी. अच्छा. आणि पण परफ्युम्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या. मी पण घड्याळ दिलं होतं त्याला. ओके. What was it? मग त्या गिफ्ट तिथे थांबल्या की आता अजून पण सुरू असतात तुम्हाला गिफ्ट? Oh, every day he surprises with something or the other. Every day? Yes, yes. अरे बापरे, मग आता नवीन वर्ष सुरू झाले. नवीन वर्षाची काय surprise आहे, gift आहे? No, I'm just expecting we are leaving for Dubai and fortunately it's my birthday also. It was planned by him also. A surprise for me, my 50th birthday. So the entire family is together and I know he would buy something best for me which will be remembered for lifetime. ग्रेट सर, ग्रेट. ॲक्च्युली आता जे कोणी ऐकत असतील त्या सगळ्या जणी त्यांना सगळ्यांच्या आठवण त्या म्हणत असतील ऐका जरा. ओके, पण मग मला असं वाटतं की पहिल्यापासूनच तुम्ही असे रसिक आहात, म्हणजे तुम्हाला एन्जॉय करायला आवडतात गोष्टी सगळ्या. हां, एन्जॉय करायला आवडतात आणि आपण जे मिळवतो, जे आपलं म्हणजे आपण बिझनेस करतो ज्यातून मिळवतो ते आपल्या फॅमिलीसाठी म्हणजे आपण समाजासाठी करतोच, पण फॅमिलीसाठी पण खर्च करायलाच पाहिजे असं माझं पहिल्यापासून प्रिन्सिपल आहे. आणि त्यासाठी आपण एकदा लिव्हिंग स्टँडर्ड आपलं चांगलं असलं तर ॲटोमॅटिक आपण जास्त मिळवायचा प्रयत्न करतो. तर म्हणजे ही नेसेसिटी बनते चांगल्या गोष्टी ज्या आहेत आपल्या. आणि एकदा ती नेसेसिटी झाली की नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणतात, त्याप्रमाणे आपण ॲटोमॅटिक आपण पळतोच त्यासाठी की कसं आपल्याला मॅक्झिमम करता येईल, काम करता येईल, समाजासाठी असू दे किंवा फॅमिलीसाठी असू दे, तो करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न आम्ही SGIमधून सुद्धा करत आहोत. आता जवळजवळ 13,000 मुलं तिथं आहेत आणि अतिशय चांगलं असं त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण आम्ही देत आहोत आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे त्यांना. आणि त्यामुळं चांगले असे भावी नागरिक तयार होतील त्यातून आणि त्यातून देशाची प्रगती होईल. कारण एज्युकेशनशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होऊ शकत नाही आणि त्यामध्ये आपण फार मागे आहोत अजून. आणि ते कशी सुधारणा करता येईल त्यामध्ये, त्यासाठी आम्ही
चांगल्या चांगल्या जे म्हणजे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्याशी टायअप करून चांगल्या गोष्टी नवीन कशा अडॅप्ट करता येतील ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ओके, सो नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी, असा एक उत्तमसा थॉट सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण जाता जाता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, शिकणार आहोत आणि त्याचबरोबर मेड फॉर ईच अदरची जर्नी, इंटरेस्टिंग जर्नी सुद्धा जाणून घ्यायची आहे. बस त्यासाठी बने रहिए 94.3 टोमॅटो FM के साथ. दिल से रसिका भी है आपके साथ, एकदम फ्रेश. दोन थांबलेल्या क्षणांची जेव्हा होते नजरानजर, सगळे पण गळून पडतात आणि सुरू होते प्रेमाची सफर. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आणि आज एक खास मेड फॉर ईच अदर कपल घेऊन मी आपल्यासाठी हजर आहे. संजय दानचंदजी घोडावत आणि सौनीता संजयजी घोडावत. आता संजय घोडावत हे नाव ऐकल्यावरच त्यांच्या टेक्स्टाईल मिल्स, ऑइल मिल्स, राईस मिल्स, त्यांची संजय घोडावत युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या फील्ड्समधला सक्सेसफुल प्रवास हा आपल्या नजरेसमोर येतो. एक सक्सेसफुल बिझनेसमन, एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून तर आपण त्यांना ओळखतोच, पण त्याचबरोबर एक ह्युमन बिईंग म्हणून ते कसे आहेत, एक लाईफ पार्टनर म्हणून ते कसे आहेत, हा एक इंटरेस्टिंग असा प्रवास आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता करता जाणून घेतो आहोत आणि त्याचबरोबर नक्कीच काही शिकतो सुद्धा आहोत. आता मला विचारायचं आहे की लग्न जेव्हा होतं तेव्हा लग्नाच्या आधीचे आपण दोघं जण आणि लग्नानंतरच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात किंवा आता आयुष्यभर एकमेकांच्या बरोबर राहायचं म्हटल्यानंतर हा प्रवास थोडासा बदलतो. काही पर्सनल ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्या लागतात. तर तुम्ही दोघं जण काय सांगाल की कोणत्या ॲडजस्टमेंट्स नेताजी तुम्ही कुठल्या केल्यात, काय सांगाल? Few things I didn't know. Being married in a joint family, it's not only marrying a single person, it's marrying the entire family, you know. सगळ्यांच्या आवडीनिवडी माझ्याबरोबर शेअर करणार आणि कधी मला असं वाटलं की कोणी मला दुखवलं आहे, आय यूज टू नेवर बॅक आन्सर ॲट एनिथिंग, पण यांच्याकडे रडून जरूर सांगणार, यू कुड हॅव टोल्ड मी बिफोर दॅट पर्सन्स नेचर इज सो, अँड दिस इज हाउ यू नो थिंग्स केप्ट ऑन मूविंग ग्रेजुअली. क्या समझाते थे? नहीं, ये ऐसे ही रहता है, डजंट मॅटर, टाइम विल चेंज, टाइम विल प्रूव्ह. कारण मी लग्न होऊन आले, मला एवढा चांगला स्वयंपाक येत नव्हता. देन आय ट्राईड टू लर्न, यू नो. आय डिड आस्क हिम दॅट यू कुड हॅव टोल्ड मी बेसिक थिंग्स अर्लियर, यू नो, दॅट दिस इज हाव युअर फॅमिली इज, वेअर माय फॅमिली वॉज डिफरंट. वी हॅड शेफ्स इन द हाऊस. पर्सनली एवढं काही नाही, पण इथे सगळं काम घरात, म्हणजे दोन्ही माझ्या मोठ्या जावा त्या पण छोट्या गावात नव्हत्या. सो फॉर देम इट वॉज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. फ्यू फूड हॅबिट्स वर डिफरंट ओव्हर इयर. तर त्या हिशोबाने इट टूक टाईम. इट टूक ऑलमोस्ट 6 to 7 months, यू नो, फॉर मी टू ॲडजस्ट. येस 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 येस. सर तुम्ही काय सांगाल, कुठल्या ॲडजस्टमेंट्स पहिल्यांदा तुम्हाला पर्सनल लेवलला कराव्या लागतात दोघांच्यासाठी? जॉईंट फॅमिली असल्यामुळं थोडे जरा रेस्ट्रिक्शन्स होते घरामध्ये. त्यामध्ये ते नंतर त्यांनी चांगले ॲडजस्ट करून घेतले त्या गोष्टी. आणि त्यानंतर आमचा संसार आज जवळजवळ 30 वर्ष झाले, 32 वर्ष झाले, पण व्यवस्थित सुरू आहे. नाही, सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असणार हे आपण मानून, आणि दॅट इज प्रूव्हन. अ लेडी शुड ऑलवेज बी लाईक वॉटर. तिला कशातही मिसळलं गेलं तर शी शुड ट्राय टू ॲडजस्ट विथ दॅट. दीज वर द टीचिंग्स गिवन बाय माय ग्रँडमदर. माझी आजी कायम म्हणायची, स्त्री हिला कायम ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे आयुष्यात. पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आजची गोष्ट वेगळी आहे. आज बऱ्याच काही सुखसुविधा आल्या आहेत. शिक्षणाच्या माध्यमाने मुलींना पण पुढे येण्याची खूप संधी मिळते. तेव्हा इतकं नव्हतं. अजून एक 32-33 वर्षापूर्वी वी वर ऑलवेज थॉट यू हॅव टू गेट मॅरिड, यू हॅव टू लुक आफ्टर चिल्ड्रन, आणि घर संसार हेच सांभाळायचं आहे. पण आजचं दृष्टिकोन अगदी वेगळं आहे. मुलींना पण तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत जेवढ्या मुलांना आहे. अँड बेसिक यू नो, म्हणजे आपलं रिलेशन टिकून राहण्यासाठी इज ट्रस्ट, बॉन्डिंग, and I would finally say the most love and affection and the bonding, what it counts the most. Yes. ओके, सो स्त्रीनं पाण्यासारखं असावं आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचा जो एकमेकांना सपोर्ट आहे तर तो पुढची आपली ताकद वाढवत असतो. क्या बात आहे. आता इथून पुढचा जो विषय आहे तर तो असतो की सासरच्या मंडळींच्या बरोबर काही ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. नीताजींच्या सासूबाईंनी नीताजींना कोणता गुरुमंत्र दिला, कोणता सासूमंत्र दिला, नेमकं काय शिकवलं, काही रेसिपीज वगैरे विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM
दिल से रहा रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. आणि आज एक खूप खास असं मेड फॉर ईच अदर कपल घेऊन मी हजर आहे आपल्यासाठी. ते आहेत एक खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट संजय दानचंदजी घोडावत आणि सौ नीता संजयजी घोडावत. हे दोघं जण का आहेत मेड फॉर ईच अदर आणि ते कसे बनले मेड फॉर ईच अदर, हा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेताच काही इंटरेस्टिंग अशा गोष्टी पण लक्षात येत आहेत आणि त्यातून काही गोष्टी आपल्याला शिकायला पण मिळतात. आता जसं आपण नेहमी म्हणतो की लग्न हे काही फक्त 2 व्यक्तींचं नसतं, 2 फॅमिलीजचं असतं. आणि जेव्हा एखादी मुलगी नवीन घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला काही ॲडजस्टमेंट्स जशा तिच्या लाईफ पार्टनरबरोबर कराव्या लागतात तशा सासरच्या व्यक्तींच्या बरोबर पण कराव्या लागतात. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती सासूबाईंच्या बरोबर ॲडजस्टमेंट्स करणं. नीताजी, तुम्ही काय सांगाल की तुम्ही सासूबाईंच्या बरोबर ॲडजस्टमेंट्स कशा केल्या, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांनी तुम्हाला अशा कोणत्या खास गोष्टी शिकवल्या की तुम्हाला त्या आजही आठवतात? पहली चीज़ मेंटेनेंस, दूसरी चीज़ क्लेanलीनेस, तीसरी चीज़ हर छोटी चीज़ का ख्याल रखना है. नथिंग कम्स फॉर फ्री. फॉर अस एव्हरीथिंग वॉज इझिली अवेलेबल, बट शी थॉट, त्यांनी शिकवलं की कशी जपून वापरावी किंवा कुठली गोष्ट केव्हा, लहान मोठ्यांचा आदर सत्कार करणे. फॅमिलीमध्ये कुठलंही काहीही कार्यक्रम असलं तर मी लहान असतानाही आय शुड ऑलवेज बी द फर्स्ट वन टू बी wake up early in the morning, prayers were taught, and a very disciplined and smooth life was there. नहीं, धीरे धीरे उन्होंने सिखाया. आटा गूंदने से सारी चीज़ें सिखाई. कई बार कुछ गलतियाँ भी हो जाती थी, तो माई सिस्टर इन लॉज वर ऑल्सो देयर टू हेल्प मी आउट, एंड दैट इज़ वॉट विच वर्क आई वॉज ईजिली एबल टू डू. आई यूज टू सी दैट आई यूज टू डू दैट एंड दे यूज टू टेक केअर ऑफ अदर थिंग्स. दिस इज हाउ. ओके सर, रेसिपी याने कुठली बनवलेली लग्नानंतर पहिली तुम्हाला आठवते? ते मला व्यवस्थित आहे. मी सकाळी ज्यावेळी जाणार टूरवर मार्केटिंगसाठी जात असणार त्यावेळी मला हे सकाळी डब्बा बनवून देणार. त्यामध्ये आमचे जे मारवाडी किंवा जैन टाईपचं जे असते फूड ते बनवून देणार, व्यवस्थित देणार एकदम. आणि 7 वाजताच मी डब्बा घेऊन निघून जाणार घरातून. ते रात्री येणार बरोबर. ओके. हां, त्यामुळे पण मग अगदी सगळ्या रेसिपी पहिल्या दिवशीपासून भारी होत्या की नाही, पहिला थोडं गडबड असणार थोडी, पण मी ॲडजस्ट करून घेत होतो. मी केव्हाही तक्रार केली नाही असं की हे येत नाही ते येत नाही असं. हां. पण मग तुम्ही स्वतः कधी संजय घोडावत सर कधी रेसिपी बनवतात की नाही? कधी किचनमध्ये गेलेत की नाही? मी पूर्वी चहा वगैरे कॉफी बनवणार, म्हणजे ज्यावेळी आम्ही एक्झाम असणार त्यावेळी आमची, पण त्याच्यापेक्षा जास्त काय बनवू शकलो नाही. अच्छा, मग तुम्ही नीताजींना काही रेसिपी तुमच्या हातच्या खिलवल्यात की नाही कधी? नाही. नीताजी, तुम्ही कधी हट्ट नाही केला की बाबा बनवा? No, once in a way when we are traveling or something, as he makes black tea for himself, many a times he has made green tea for me also. Yes. ओके. सो संजय घोडावत सर सुद्धा कधीतरी किचनमध्ये एखादा टी बनवण्यासाठी तरी का होईना येतात किंवा येत होते. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना. ओके, आता अजून अशा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. दोघांच्या कॉमन हॉबीज कुठल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक संजय घोडावत ही व्यक्ती इथपासून ते एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट हा प्रवास नेमका कसा झाला, त्याच्या पाठीमागं कोणत्या क्वालिटीज कारणीभूत होत्या, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडतील ना. संजय सरांच्याकडून थोडीशी वाट बघा, घेऊन येते हा सगळा इंटरेस्टिंग किस्सा या गाण्यांच्या पलीकडून. 94.3 टोमॅटो FM वर ऐकत रहा रसिका बरोबर दिल से एकदम फ्रेश. रब से आपकी खुशियाँ मांगते हैं, दुआओं में आपकी हंसी मांगते हैं, सोचते हैं आपसे क्या मांगे, चलो आपसे उम्र भर की मोहब्बत मांगते हैं. जी हाँ, आप 94.3 टोमॅटो FM पर दिल से रसिका के साथ मेड फॉर ईच अदर. आज एक खूप खास ज्यांचं मोहब्बत भरं असं लाईफ आहे असं म्हणूया आपण, तर ते खास कपल आपल्याबरोबर आहे. इंडस्ट्रियलिस्ट माननीय संजयजी घोडावत आणि माननीय सौ नीताजी संजयजी घोडावत. हे दोघं जण मेड फॉर ईच अदर कसे आहेत, काय आहेत, त्या गोष्टी आपण तर जाणून घेतो आहोतच. आता काही असतं की जेव्हा दोघांच्या पण काही हॉबीज कॉमन असतात ना, तेव्हा त्या निमित्तानं का होईना एक क्वालिटी टाईम आपल्याला स्पेंड करता येतो. तुम्ही काय सांगाल की तुमच्यामधल्या दोघांच्या अशा कोणत्या कॉमन हॉबीज आहेत? See, I also love all the luxuries. By God's grace and His hard work, we are blessed to have all of them. चांगल्या हॉबीज म्हणजे आय वुड से ही इज पॅशनेट. आता स्वतः हे पायलट झालेत ॲट द एज ऑफ 52. सेकंडली ही इज अ कीन लर्नर, ही इज अ डीप थिंकर,
अँड ही विल ऑलवेज थिंक फॉर एव्हरीबडी, सगळ्यांसाठी वेलनेस. देन सेकंडली ही शेअर वॉट एव्हर आज दिवसभरात काही झालं आहे ना, संध्याकाळी सगळ्या इंडस्ट्रीची एक समरी असते. सो हिल कम डाऊन अँड आय एम ऑल्सो अ व्हेरी इन्क्विजिटिव्ह पर्सन. टिल आय डोंट आस्क हिम की आज दिवसभरात हे काय झालं, किंवा 4 दिवसापूर्वी एखादा कुठला इश्यू असेल तर इमिजिएटली आय विल रिॲक्ट अँड आस्क हिम व्हॉट हॅड हॅपन दॅट डे, व्हॉट वॉज द सोल्युशन ही फाउंड आउट. दिस इज हाऊ इन द इव्हनिंग, यू नो, being not 100% involved into the business, but what is happening where and what is going on, मला याची 100% कल्पना असते. येस. तर जसं यांनी तुमचे प्लस पॉईंट सांगितले तसं तुम्ही नीताजींमधले प्लस पॉईंट्स कुठले? त्यांना म्हणजे जॉईंट फॅमिली असून सुद्धा म्हणजे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलं. त्यावेळी भरपूर काम सकाळी 6 वाजताच उठावं लागत होतं. हे असं मेट्रो सिटीतून येऊन इथं लहान गावामध्ये येऊन सेट होणं आणि ॲडजस्ट करून घेणं स्वतःला, आणि त्यानंतर आज म्हणजे जवळजवळ 32 वर्षापर्यंत ॲडजस्ट करणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि मुलांना चांगले संस्कार दिले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलासुद्धा प्रेम चांगलं दिलं आणि माझी काळजी घेतली. आणि मी कोणतंही प्रोजेक्ट करताना जवळजवळ रात्री 12-1 वाजणार मला. कोणतंही राईस मिल असू दे, ऑइल असू दे, किंवा ग्रीन हाऊसेस किंवा कॉलेज असू दे, रोज यायला मला 12-1 वाजणार. तरीसुद्धा त्यानं किंवा तक्रार केली नाही की तुम्ही रोज लेट येता. तर पण तिनं कायम साथ दिली आणि कायम म्हणजे मोटिवेट केलं मला की चांगल्या गोष्टी तुम्ही करा आणि चांगल्या इंडस्ट्री करा डेव्हलप. माझी काही मनाई नाही आहे त्यासाठी. आणि मुलांना चांगले संस्कार दिले हे सर्वात, कारण ज्यावर आमची भावी पिढी तयार होणार त्यांना चांगले संस्कार आहेत आज. कोणतेही म्हणजे आउटलाईनला नाहीत किंवा कुठंही म्हणजे मोठ्यांचा रिस्पेक्ट करतात ते बरोबर, जे आमच्या आजोबांच्यापासून चालत आलेलं आहे की कितीही पैसे मिळू देत तुम्हाला, पण तुम्ही ग्राउंडवर राहा व रिस्पेक्ट करा मोठ्यांचा. ते मुलंसुद्धा आज आचरणात आणत आहेत. केव्हाही ॲरोगन्सी नाही किंवा कोणतंही घमेंड नाही आहे त्यांना की आम्ही संजय घोडावतची मुलं आहोत, असं त्यांनी केव्हाही दाखवत नाहीत कुणाला. ओके, आता मला इथे हे विचारायचं की संजय घोडावत सरांची मुलं आहोत, याचा अर्थ संजय घोडावत या नावाला तुम्ही एक स्वतः व्हॅल्यू आणून दिलेली आहे. मला थोडासा तो प्रवास तुमचा जाणून घ्यायचा आहे की ती सुरुवात कुठे, कशी, तुमचा जन्म, म्हणजे जे आज नवीन ऐकत असतील त्यांना थोडीशी माहिती होईल की तुमचा प्रवास कसा सुरू झाला एकूणच. सुरुवातीला जवळजवळ 87 साली ज्यावेळी मी इंजिनियर झालो, त्यानंतर मग त्या ॲल्युमिनियमचं वगैरे टेक्स्टाईलचं असे 2-3 व्यवसाय करून बघितले, पण त्यामध्ये यश आलं नाही सुरुवातीला. मग त्यानंतर मग पान मसाला आहे आणि बाकी ऑइल आहे आमचं, ह्याचं मार्केटिंग सुरू केलं. ते मार्केटिंग करता करता मग बाकीच्यासुद्धा मार्केटिंगच्या वेळी भरपूर आम्हाला फीडबॅक मिळत होते आमच्या कस्टमरकडून की हे तुम्ही प्रोडक्ट्स सुरू करा, हे सुरू करा. तर त्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि टीम बिल्ड होत गेली. 92 साली माझं कॅपिटल होतं 2 ते 3 लाख रुपये, आणि त्या एक ड्रायव्हर आणि मी, फक्त 2 जणांचीच टीम होती आमची. त्यानंतर आज डेव्हलप करत करत, डायव्हर्सिफिकेशन करत करत आज जवळजवळ 7,000 लोकांची टीम आहे आमची. आणि प्लस 1500 प्रोफेसर्स आहेत, म्हणजे चांगले हायली म्हणजे वेल एज्युकेटेड, PhD आहेत त्यांचे बरेच जण त्यामध्ये. तर ते असे 1500 जण आहेत आणि प्लस 13,000 स्टुडंट्स. तर असा हा 2 जणांपासून हा जो प्रवास झालेला आहे तो फक्त टीम वर्क, हार्डवर्क आणि सर्वांची साथ, आईवडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद आमच्या, आणि माझ्या मिसेसची साथ, सगळ्या एल्डर्सची. लागतंच, एक डेडिकेशन लागतं. पॅशनशिवाय काही होऊ शकत नाही. पॅशन पाहिजे, हार्डवर्क पाहिजे, विजन पाहिजे. विजन असेल तर ॲक्शन पण पाहिजे. हां, फक्त ॲक्शन आहे आणि विजन नाही तरी उपयोग नाही, आणि विजन आहे आणि ॲक्शन नाही तरी उपयोग नाही. या पद्धतीने दोन्ही जर चालत असते तरच आपण सक्सेसफुल होतो, हे मी आजच्या पिढीला सांगू इच्छितो. ग्रेट. सो संजय घोडावत सरांचा एक व्यक्ती ते तिथपासून एक मोस्ट सक्सेसफुल बिझनेसमॅन, हा मोठाच्या मोठा जो प्रवास आहे 2 व्यक्तींपासून सुरू केलेला आणि आज हजारो कुटुंब पोचणारा असा हा मोठा इंडस्ट्रियलिस्ट. हा प्रवास कसा झाला, त्यासाठी पॅशन, डेडिकेशन, विजन, ॲक्शन या खूप महत्त्वाच्या क्वालिटीजची गरज आहे, ते सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. म्हणूनच असे जेव्हा आपण गप्पा गोष्टी ऐकत असतो ना, तेव्हा त्यातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला नव्यानं शिकता येत असतात. हाच तर खूप मोठा फायदा असतो, बरोबर. अजून अशा बऱ्याच फायदेशीर गोष्टी घेऊन येते मी या गाण्यांच्या पलीकडून. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM, दिल से मेड फॉर ईच अदर. रसिका आहेच तुमच्याबरोबर, एकदम फ्रेश. एक मोस्ट सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट माननीय संजयजी घोडावत सर आणि माननीय सौ नीताजी संजयजी घोडावत हे आहे आज आपल्याबरोबर एक मेड फॉर ईच अदर कपल.
तुम्ही आहात 94.3 टोमॅटो FM दिल से रसिका बरोबर. जेव्हा तिचं आणि त्याचं एकमेकांचं लग्न होतं, लग्नानंतरचा प्रवास सुरू होतो. आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा प्रवास सुखाचा असतो असं नाही. कधी हा प्रवास काटाकुट्यांचा असतो, कधी खाचखळग्यांचा असतो. पण जर एकमेकांना साथ असेल ना, तर वा क्या बात आहे. हा प्रवास कसा संपून जातो कळत पण नाही. आणि मग नक्कीच म्हणावंसं वाटतं, भंवर से निकल कर किनारा मिला है, जीने को फिर से एक सहारा मिला है. बहुत कश्मकश में थी ये जिंदगी मेरी, उस जिंदगी में अब साथ तुम्हारा मिला है. तर मला तुम्हा दोघांना हेच विचारायचं आहे की तुमच्या दोघांच्याही लाईफमध्ये काही ना काहीतरी संघर्ष, कधी ना कधी काही स्ट्रगलिंग पॉईंट्स हे आलेच असतील. तेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांना कसा सपोर्ट केला? स्ट्रगल आज पण स्ट्रगल करतो मी फार, की आज सुद्धा म्हणजे एक जागी असं बसून राहत नाही. त्यावेळी त्यांनी म्हणजे कोणतीही असं हट्ट पकडला नाही की मला हेच पाहिजे वस्तू, तीच वस्तू पाहिजे. त्यानं बरोबर म्हणजे आम्ही आम्हाला दोघांनाही मूवीचा शौक आहे, पण जॉईंट फॅमिली असल्यामुळं आम्ही एक महिन्यातून एकदाच जाऊ शकत होतो किंवा 15 दिवसातून एकदा जाऊ शकत होतो. पण त्यानं केव्हा तक्रार केली नाही अशी की तुमचं असंच आहे तसंच आहे, असं कोणतीही तक्रार नाही. तर त्यानं सांभाळून घेतलं. त्यानंतर मुलांना सांभाळलं आणि कोणती फॅक्टरी किंवा इंडस्ट्री उभा करताना त्यावेळीसुद्धा कोणती तक्रार केली नाही. आणि कोणी गेस्ट आले, आजसुद्धा ॲट अ टाईम 20 गेस्ट आले तरी ती केव्हाही म्हणजे असं तिला एकही अटी येत नाही कपाळावर की एकदम 20 जणांना घेऊन आला तुम्ही, तर आजसुद्धा ती मॅनेज करू शकते. म्हणजे 20 जणांचं जेवण असू दे, 25 असू दे. नक्की, खूप छान. मला नीताजी तुम्हाला विचारायचं की आता आधी स्ट्रगलिंग पॉईंट्स आपण जे विचारतो लाईफमधले, सरांना तर आठवतात, तुम्हाला पण आठवत असतील ह्या एवढ्या प्रवासामध्ये, की तेव्हा तुम्ही एकमेकांना कसा सपोर्ट केला? सपोर्ट म्हणजे रिअली इट वॉज बिगनिंग ऑफ हिज करियर आणि खूप जरुरी होतं. कारण माझे दोन्ही थोरले दिल दे वर समवेअर सेटल्ड इन द बिझनेस अँड संजय वॉज अ स्ट्रगलर. एव्हरी मोमेंट माझ्याकडे प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काही म्हणजे आय डिडंट हॅव एनी अदर सोर्स की नो हेल्प ऑर एनिथिंग विच आय कुड डेडिकेट टू हिम इन हिज बिझनेस ऑर वॉट एव्हर इट इज इन हिज ॲक्टिव्हिटीज डे टू डे. बट माझा देवावर इतका दृढ विश्वास होता आणि हे कित्येक वेळा म्हणजे कधी सेल होत नव्हता, डिप्रेस्ड असायचे किंवा कधी आपला बिझनेस हा मी करतोय सक्सेस होत नाही आहे. बट ऑलवेज इट वॉज I personally I have motivated him more than I think so. It may be countless, but every time something or the other used to go. हे इकडे तिकडे जर झालं किंवा यांच्या म्हणण्याप्रमाणे तो टार्गेट अचीव नाही झाला, तर आय टू जस्ट होल्ड पेशन्स, थिंग्स विल फॉल इन टू युअर पॉकेट. अँड दॅट इज हाऊ थिंग्स केप्ट ऑन फॉलिंग इन टू हिज दिस थिंग इन टू हिज फेवर. अँड ओके, हे तर तुम्ही त्यांना सपोर्ट करत होता, पण तेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगायचं की तुम्ही स्वतःला कसा धीर द्यायचा की हां ह्या गोष्टी होतील चांगल्या बाबा असं? हा मनुष्यानी तर थोडंसं धीर धर. हा मनुष्य 100 लोकांना घेऊन मागे पुढे जाणार आहे. ही विल सक्सेस, ही विल हॅव सक्सेस इन लाईफ, बट patience is required, and that used to keep me motivating. The most thing I always did was prayers, and God is there, and that is how everybody knows that success is following him. ऐकताय ना? तर आपल्याही लाईफमध्ये, आपल्यासुद्धा पर्सनल लाईफमध्ये असे भरपूर संघर्षाचे मुद्दे येत असतात, पण ते आपण कसे हाताळतो, तेव्हा एकमेकांना कसा सपोर्ट करतो, त्यावर आपल्या नात्याचं पुढचं भवितव्य हे अवलंबून असतं. म्हणून नातं जर घट्ट ठेवायचं असेल तर एकमेकांची साथ घट्टपणे निभवायलाच हवी, है ना? ओके, आता यानंतर नक्कीच या दोघांच्या काही फेवरेट मूवीज, त्यांच्यामधलं काही छुपं टॅलेंट आणि दोघांच्याकडून सॉन्ग डेडिकेशन, गाणं वगैरे एखादं गाऊन घ्यायचा विचार आहे माझा. लेट्स सी कोणतं गाणं म्हणतायत किंवा कोणतं गाणं सजेस्ट करतायत. थोडीशी उत्सुकता, ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. चाहा है तुम्हें अपने अरमान से भी ज्यादा, लगती हो हसीन तुम मुस्कान से भी ज्यादा, मेरी हर धड़कन हर सांस है तुम्हारे लिए, क्या मांगोगे जान मेरी जान से भी ज्यादा. जी हाँ, आप 94.3 टोमॅटो FM पर दिल से रसिका के साथ. आणि आज आपल्याबरोबर आहे एक खास मेड फॉर ईच अदर कपल, एक सुप्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट माननीय संजयजी घोडावत आणि माननीय सौ नीताजी संजयजी घोडावत. हे दोघं जण मेड फॉर ईच अदर आहेत असं आपण तर म्हणतो आहोतच. ते का आहेत ते जाणून पण घेतो आहोत.
आता मला तुम्हा दोघांना पण विचारायचं आहे की कितीही जरी आपण अगदी छान अगदी मेड फॉर ईच अदर म्हटलं तरीसुद्धा काही ना काहीतरी मतभेद हे असतातच, काही ना काही दोघांची वेगवेगळी मतं असतात. तुमच्यामध्ये असे कोणते मतभेद आहेत आणि तुम्ही ते कसे सॉर्ट आउट करता? आमच्यामध्ये यामधूनच होतं आहे, बाकी आमचे काय मेजर काय इश्यूज नाही आहेत. फक्त हे अंधश्रद्धा ज्यावेळी येते घरामध्ये त्यावेळी होऊ शकतात, त्याच्यावरून होऊ शकतात. बाकी असं डिबेट होण्यासारखं काही नाही आहे. अंडरस्टँडिंग चांगला आहे सगळ्यांचं. अच्छा, ओके. तुम्हाला काय वाटतं? असतं ना एक वेळेवर काही उठत नाहीत बाबा किंवा अतिच वेळ देऊ शकत नसतील समजा, तुम्ही ती गोष्ट नाही, आय विल टेल ही हॅज गॉट टाईम फॉर मी 365 डेज. कधीही कुठल्याही गोष्टीत मनाई करत नाही. मी जर सांगितलं की टुडे इव्हनिंग फर्स्ट शो आय वॉन्ट टू, मला तो ऑर्केस्ट्रा बघायचा आहे किंवा मला तो शो बघायचा आहे किंवा मला हे मूवी बघायचं आहे, सो ही विल ट्राय अँड ॲडजस्ट एंटायर डेचं ते जे रुटीन आहे ॲडजस्ट करून, बट ही विल ट्राय टू मेक मी हॅपी अँड सी दॅट वी गो फॉर दॅट शो. सर कसं मॅनेज करता हे? आजकाल नवऱ्याला नाही जमत, हे कितीतरी तक्रारी असतात बायकांच्या. नाही, जे करू शकत नाही म्हणतात, जो म्हणतो व्यक्ती की माझ्याकडे वेळ नाही, मग त्याची मिसमॅनेजमेंट आहे म्हणून समजायचं. तुमची मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला किती वेळ काढू शकता. आज मी आता 52व्या वर्षी आज हेलिकॉप्टरचा पायलटसुद्धा मी बनलो. आता प्लेनचं पण करत आहे मी आता ट्रेनिंग. तर यावेळी पण होऊ शकतं. म्हणजे एव्हरीबडी इज लर्नर टिल इज लास्ट ब्रेथ. तर हे आपण जर शिकत गेलो की आपल्याला शिकायचं आहे प्रत्येक गोष्ट, आणि आपण थोडं टीमला आपल्या थोडं म्हणजे त्यांना जे अथॉरिटीज डेलिगेट केल्या आपण, तर नथिंग इज इम्पॉसिबल. त्यांना पॉवर्स द्यायला पाहिजेत आपण. अच्छा, प्रत्येक गोष्ट मीच करतो असं होऊ शकत नाही. बरोबर आहे. हा. मग त्यातून तुम्ही फॅमिलीला वेळ देऊ शकता. हा स्वतःचा तुमचा एक्सपिरियन्स. येस. आणि त्यामुळे तुमची फॅमिली खुश राहू शकते. येस. है ना? जे मी स्माईल नीताजींच्या चेहऱ्यावर बघते तुमच्यामुळं. ओके. आता शॉपिंगच्या बाबतीत सर कसे आहेत? शॉपिंग आवडतं सरांना की नाही आवडत? शॉपिंग आवडतं, दोघांनाही आवडतं शॉपिंग, बट ही विल नेवर इंटरफिअर इन टू माय मॅटर्स की बाबा ही इज कमिंग अलॉंग विथ मी, आय हॅव लाईक दिस, किंवा कुठल्याही प्रकारचा प्रेशर नसतो आहे की मी सांगितलं आहे की हेच घ्यायचं असं नाही. ही विल ऑलवेज गिव्ह माझी प्रायोरिटी असणार. व्हॉट आय वॉन्ट he will readily accept ki, and whenever if I wear something nice or let it be a piece of jewelry, let it be a piece of good outfit, he will always see that he appreciates. Yes, I've seen him. तुम्हाला नीताजींचा कुठला लुक जास्त आवडतो? ऍक्च्युली मी साडीमध्ये म्हणा किंवा चुडीदारमध्ये. साडीमध्ये जाऊ. हां, ओके. तुम्हाला सरांचा कुठला लुक आवडतो? कुठला ड्रेस मधला? Tuxedos. ओके. मग मारवाडी लँग्वेज मध्ये तुम्ही दोघं काहीतरी बोला की असं छान. मी त्यांना घणो प्रेम करू. अच्छा, म्हणजे आय लव्ह यू का? हाँ. ओके. तुम्ही बोला. मैं बहुत नसीबवान हूँ, मैंने आप मिल लिया. अच्छा, हे मारवाडी बोलते. Yes, ओके. means I am so fortunate that I am so blessed I got you. सो मारवाडी लँग्वेजमधून सुद्धा आय लव्ह यू वगैरे झालेलं आहे. क्या बात आहे. आता या गप्पा गोष्टींच्या मधून आपल्याला लक्षात येते ना की कर्मावर विश्वास म्हणजे फक्त अंधश्रद्धाळू असायचं नाहीये. देवावर विश्वास ठेवायचा आणि हाताने काही काम नाही करायचं, ही तर गोष्ट योग्य नाहीच आहे, हे संजयजींनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. सो अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे मेड फॉर इच अदरची जर्नी तर आपण जाणून घेतो आहोतच, पण एक सक्सेसफुल बिझनेस पण होण्यासाठी काही खास टिप्स सुद्धा आपल्याला या इंटरव्ह्यूमधून मिळत आहेत. अशाच आणखीन काही बेनिफिशियल गोष्टी नक्कीच आहेत आपल्यासाठी. बस घेऊन येते या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर एक खूप खास असं मेड फॉर इच अदर कपल आहे. माननीय संजयजी दानचंदजी घोडावत आणि माननीय नीताजी संजयजी घोडावत. आता या दोघांच्या मधले प्लस मायनस पॉईंट्स तर मी त्यांना विचारणार आहेच आहे, पण त्याचबरोबर मी एक बघतेय ना की नीताजींच्या चेहऱ्यावर एक छानसा स्माईल आहे. इव्हन संजय सरांचा चेहरासुद्धा एकदम असा फ्रेश आहे. म्हणजे बरेच फोन कॉल्स येतात, बरेच त्यांचं बिझी शेड्यूल आहे, पण तरी दोघांच्याही चेहऱ्यावर एकही आठी नाही. काय आहे बरं याचं सिक्रेट? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते आता आजी आजोबा झाले. दोघांच्याकडे बघून वाटत नाही की ते आजी आजोबा झाले असतील, पण त्यांच्या नातीशी ते कसे काय त्यांचा रॅपो आहे, तिच्यासाठी ते कसा वेळ काढतात. अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण नक्की जाणून घेऊया. कारण का माहिती आहे का की जेव्हा या मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर आपण गप्पा गोष्टी करतो, त्यांचा प्रवास जाणून घेतो ना, तेव्हा त्यातून नक्कीच आपल्याला सुद्धा काही शिकायला मिळतं. आपण कुठे कमी पडतोय, कुठे काही चुकतोय का, तर त्याही चुका आपल्याला दुरुस्त करायची संधी मिळू शकते, है ना. सो चलिए, मगाशी म्हटलं तसं तुम्ही दोघं जण मला काय सांगाल की दोघांच्या मधले प्लस मायनस पॉईंट्स
काय सांगूया आपण? व्हेरी डिसिप्लिन लाईफ. म्हणजे सकाळी 6:30 पावणे 7ला उठायचं म्हणजे उठायचं. रात्री 1:30 वाजू दे, 2 वाजू दे, 3 वाजू दे, बट ही फॉलोज अ रिच्युअल. ओके. आता मला एक विचारायचं की एवढ्या सगळ्या प्रवासात मुलं तुम्ही संस्कार केले, मोठी झाली, सगळं झालं, त्याच्यामध्ये बाबा म्हणून यांचा रोल कसा होता? थोरल्या मुलाला तर जास्त वेळ देऊ शकले नाही बिकॉज ही स्ट्रगलिंग पिरियड वॉज देअर आणि तेव्हा मार्केटिंगसाठी कायम बाहेरगावी जावं लागायचं. बट वेन द यंगर वन केम इन टू आवर लाईफ रिअली देवर शी इज अ ब्लेस्ड चाइल्ड फॉर अस. आणि तिच्या पायगुणाने संजय ऑल्सो स्टार्टेड अचिव्हिंग स्मॉल स्मॉल स्मॉल. सो आणि मुलगी आहे ना, येस. त्यामुळे ती तुमची लाडकी असेल. ते दोघंही लाडके आहेत. पण दोन्ही तरी पण असं लाडके आहेत वाटतं- आणि त्या दोघांच्या पेक्षा पण आता नात फार लाडके आहेत सगळे. असं बाहेर आहे ना. हा. ओके. कारण केव्हाही मुलापेक्षा व्याज जास्त प्रिय असते. जवळची साय जास्त आवडते. हा. मग समाजाला तुम्ही कधी असं खांद्यावर घेऊन झोपवता? फार माझ्याजवळ जास्तीत जास्त माझ्याकडे आणि मिसेसकडेच असते. अच्छा. म्हणजे आजोबा आपल्या नातीसाठी कुठलं गाणं गुणगुणतात का कधी? मेरे घर आई के नन्ही परी, चांदनी के हसी रथ पे सवार मेरे घर आई, हो मेरे घर आई एक नन्ही परी, ग्रेट. एक नन्ही परी. खूप छान वाटते. तुम्ही दोघांची खरंच केमिस्ट्री खूप छान आहे. नीताजी, बराच वेळ मी बघतेय ना तुम्हाला, तुम्ही खूप शांतपणे गोष्टी ऍक्सेप्ट करता आणि त्या हँडल करता, असं मला एक मेन वाटतं. तरी पण तुमच्या चेहऱ्यावर अजिबात असं सर म्हणले तसं आठी दिसत नाही कधी, किंवा एवढे पाहुणे आले म्हणून. कसं मॅनेज करता? काय त्याच्या पाठीमागचं काय सिक्रेट आहे? सी आय टेल यू वन थिंग, जितकी लोक आपल्यात येतात हे आपलं भाग्य आहे समजायचं. कधीही म्हणजे आय वॉज थॉट दीज टीचिंग्स वर गिव्हन बाय माय ग्रँड पॅरेंट्स टू मी. माझे आजी आजोबा कायम म्हणायचे, कित्येक वेळा मी म्हणायचे मला खूप स्ट्रेस होतोय, खूप गेस्ट येतात, असं असते, पण त्यांनी कायम मला पॉझिटिव्ह मोटिवेट केलं की याला खूप भाग्य लागतंय. जितकी लोक आपल्या घरात येतात, हात जेवण करून हात धुवून जातात, दॅट मेनी ब्लेसिंग्स यू आर काउंटिंग. मे बी इन द फॉर्म संजय सक्सिडिंग इन हिज बिझनेस, मे बी युअर चिल्ड्रन आर ग्रोईंग व्हेरी वेल. हे सगळं म्हणजे समवेअर ऑन दॅट अंडरस्टँडिंग स्टार्ट्स डेव्हलपिंग विथ इन. ग्रॅज्युअली डे बाय डे यू बिकम मोर अँड मोर कॉन्शियस अबाउट थिंग्स. ग्रेट. खूप छान. तुम्ही आता हा खूप सुंदर मेसेज दिलेला आहे ॲक्च्युली, ज्या ऐकणाऱ्या सगळ्या जणी लिस्नर्स आहेत आपल्या. कारण आजकाल कोणी येणार म्हणलं की चिडचिड सुरू होते, वेळ देऊ शकत नाही आपण वगैरे वगैरे असं. नाही, आमच्यात संस्कार जे आहेत ते पूर्वीपासून आहेत, आजोबांच्यापासून. की कोणी घरी आलं तर त्याला म्हणजे जेवल्याशिवाय किंवा ब्रेकफास्टच्या वेळी आले तर ब्रेकफास्ट ते कंपल्सरी देऊनच पाठवायचं त्याला. येस. ही आमची पहिल्यापासूनच पद्धत आहे आमच्याकडे आणि ती आज मुलं सुद्धा फॉलो करतात. हो. आणि असं म्हणतात ना की घरची लक्ष्मी शांत आणि समाधानी सुखी असेल तर आणखीन मग लक्ष्मीचा तुमच्यावर बरदहस्त असतो. सो नीताजींकडे बघून मला तसं खूप वाटते Yes. की त्या एकदम अशा हसतमुख आहेत आणि शांत आहेत, है ना? ओके. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड अबाउट माय लाईफ. ओके. सो घरची लक्ष्मी जर प्रसन्न असेल, खुश असेल, तर घरावर एक लक्ष्मीचा वरदहस्त राहतोच असं म्हणतात. आणि नीताजींच्याकडे बघून तर नक्कीच याचा प्रत्यय येतोच येतो. आता इथून पुढे जाऊन मला विचारायचं की या दोघांना एकमेकांशी काही सॉरी किंवा थँक्यू म्हणावं असं वाटतंय का? कुठल्या गोष्टींसाठी विचारणार आहे या सुद्धा गोष्टी बस या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका आहेच तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. तुला मी कधी शपथ घ्यायला लावत नाही, कारण तुझ्यावरचा विश्वास या इवल्याशा शब्दात कधी मावतच नाही. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर एक खास मेड फॉर ईच अदर कपल आहे. सुप्रसिद्ध बिझनेसमॅन इंडस्ट्रियलिस्ट माननीय संजयजी घोडावत आणि माननीय सौ नीताजी संजयजी घोडावत. या दोघांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेता घेता आपल्या लक्षात आलेल्या आहेत काही गोष्टी की त्या दोघांचा एकमेकांना किती चांगला सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं असेल किंवा संघर्षाच्या काळामध्ये एकमेकांना सपोर्ट करणं असेल, दिवसभरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होतात त्या एक फ्रेंडली दोघांना एकमेकांच्या बरोबर शेअर करणं असेल, केअरिंग असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत या दोघांच्यामध्ये की ज्यामुळं हे कपल मेड फॉर ईच अदर होऊ शकतं. आता तुम्हा दोघांना मला विचारायचं आहे की जरी आपण दोघं एकमेकांच्या बरोबर कायम राहत असलो तरी सुद्धा असं असतं की आपण कधी कधी ना एकमेकांना टेकन फॉर ग्रँटेड घेतो आणि काही गोष्टींची फॉर्मॅलिटी अशी वाटते म्हणून आपण बोलतच नाही त्या गोष्टी. तर आज मी जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आणि म्हटलं की बाबा काही गोष्टींसाठी आपल्याला एकमेकांना थँक्यू म्हणायचं आहे किंवा काही गोष्टींसाठी सॉरी म्हणायचं आहे, तर सर कुठल्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणूया आपण आधी?
नाही ती माझ्या आयुष्यात आली आणि त्यानं चांगला संसार केला माझा आणि तुम्हाला चांगलं सांभाळलं. मला चांगलं सांभाळलं, मला म्हणजे सांभाळून घेतलं मला आणि मुलांना चांगलं वाढवलं. त्याबद्दल मी कायम थँक्यूच म्हणतो, रोज सकाळी म्हणतो, ऍक्च्युली रोज सकाळी. Yeah, I always pray. Morning when he prays for 10 minutes, 15 minutes, first thing is की देवाला सगळ्यात पहिला धन्यवाद की आजचा सूर्योदय मी बघतोय. हा दुसरी गोष्ट सगळ्यांना देव सुखी बरं. लेट दी एंटायर युनिवर्स बी ब्लेस्ड विथ ऑल द गुड थिंग्स. ओके दिस इज वॉट अ स्मॉल मेसेज फ्रॉम बोथ ऑफ अस. ओके सरांना तुम्ही थँक्यू कुठल्या गोष्टीसाठी म्हणणार? Thank you for being with me in my thick sentence. Somewhere I was weak, sometimes I was low, but he was always there to motivate me, to support. ग्रेट. Thank you so much. ओके अँड वन मोर थिंग, सॉरी पण म्हणायचं असतं आपल्याला काही गोष्टींसाठी. हां. कुठल्या गोष्टीसाठी? जर कित्येक वेळा असं होतंय, मी जरी चुकले असले ना तरी पण मी स्वतःहून कधी सॉरी म्हटलेलं नाही. ऑलवेज ही हॅज सेड सॉरी, यू नो. ओ यांनी कायम पहिली वाट घेतली आहे की माझ्याबरोबर कधी रुसले असणार कुठल्या गोष्टीवरनं किंवा कुठल्या गोष्टीचा हट्ट केला असला आणि मी जर बोलत नसेल तर दॅट नेक्स्ट मॉर्निंग ही विल कम डाऊन अँड ही विल से येस इट इज डन फॉर यू अँड प्लीज डोंट स्टॉप टॉकिंग टू मी. क्या बात आहे सर. तुम्हाला नीताजींची गट्टी फुकेली की त्रास होतो जास्त? हा मी कोणाचं म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मी केबिन सुद्धा बंद करत नाही माझ्या ऑफिसचं. मला असं पूर्वीपासून असं आहे की मी म्हणजे लोकांच्या मध्ये राहिलेलो आहे. म्हणजे बऱ्याच लोक मला आजूबाजूला लागतात, त्यामुळं कोणीही माझ्याबरोबर बोलणं बंद केलं तर मी फार अस्वस्थ होतो. अच्छा. हा म्हणजे सायलेन्स इज द बिगेस्ट वेपन. म्हणजे कोणालाही डिस्ट्रॉय करायचं असेल तर ते मला चालत नाही. तर ओके. हा त्यासाठी मी सगळ्यांच्यावर माझं बोलणं रोज अच्छा, असतं. मग नीताजी जेव्हा कधी रुसतात तेव्हा तुमची मनवण्याची ट्रिक काही आहे नाही मी सॉरी म्हणून करतो. माझी चूक नसेल तरी मी सॉरी म्हणतो. की बस खुश हा. त्या लगेच? हा. ओके. सॉन्ग डेडिकेट. त्यावेळी मी बघत नाही की माझी चूक आहे का तिची चूक आहे. अच्छा, किंवा बोलणं कोणाची चूक महत्वाचं आहे. हा बस. मी मुलांना पण म्हणजे एक वेळा म्हणजे मुलं बोलत नसले काय नाराज असली तरी सॉरी म्हणतो. अच्छा. म्हणजे वय हे बघत नाही मी त्यावेळी. सो थँक्यू सॉरी हे दोन खूप महत्त्वाचे शब्द आहेत. म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून नाही, पण मनापासून आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा समोरच्याला सुद्धा कळतं की आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दलची किती व्हॅल्यू आहे. आणि एक माणुसकी जपण्यासाठी सुद्धा, एक नातं घट्ट जपण्यासाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ना. सो चलिए, अशा खूप अजूनही इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येते मी या गाण्यांच्या पलीकडून. सो बस एन्जॉय करते रहिए 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका के साथ, एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आणि आज घेऊन हजर आहे मी एक खास मेड फॉर ईच अदर कपल. सुप्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट माननीय संजयजी घोडावतजी आणि माननीय नीताजी संजयजी घोडावत. ओके, आता दोघांचं पण शेड्यूल खूप बिझी आहे बरे का. म्हणजे संजयजी तर बिझनेसमॅन आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांचा प्रचंड मोठा व्याप आहे हे आपल्याला माहिती आहे. पण नीताजींचा सुद्धा व्याप भरपूर मोठा आहे. काय कोणत्या क्षेत्रामध्ये त्या काम करतात आपण त्यांना विचारणार आहोतच. पण त्याच्या आधी मला तुम्हा दोघांना पण विचारायचं की आपण एक सॉन्ग डेडिकेट करतो एकमेकांसाठी. जर सॉन्ग डेडिकेशन करायचं म्हटलं तर सर तुम्ही नीताजींसाठी कुठलं सॉन्ग डेडिकेट करणार? ते पल पल दिल के बस ते करूया. हा, ओके. पडतं. ओके. सरांना तुम्ही कुठलं डेडिकेट करणार सॉन्ग? मेरी दुनिया है तुझ में कहीं, क्या बात है. तेरे बिन मैं क्या कुछ भी नहीं. ग्रेट. मेरी जान में तेरी जान है ओ साथी मेरे. सर कसं वाटतं तुमच्यासाठी गाणं म्हणतायत त्या? चांगला वाटला. आम्ही म्हणजे दोघांनाही गाण्याचा पण शौक आहे. ओके. कोणत्याही तुमची फंक्शन एक रोमॅन्टिक अशी आयडियल जर कॉन्सेप्ट विचारली, एखादी डेट तुम्हाला दिली तर तुम्ही काय करता, इमॅजिन काय करता आणि कशी करता मग ती? कुठेही आम्ही जाऊन 2-3 दिवस राहिलं तर आम्हाला बरं वाटतं. असं आम्हाला फार दिवस जावं असं वाटत नाही, कारण आमचं रुटीन जे आहे ते पण चांगलं आहे रुटीन. पण तुम्ही सर टाइम मॅनेज खूप छान करताय. हा. फॅमिलीला पण वेळ देताय आणि पूर्ण- संडेला आम्ही म्हणजे फुल सुट्टी आहे. म्हणजे कोणतंही ऑफिशियल वर्क नाही. येस येस. आणि बाकी सुद्धा आम्ही म्हणजे जवळजवळ 12पर्यंत आम्ही जिममध्ये सोबतच असतो रोज. ओके. सकाळी 9 ते 12 ते म्हणजे बँकेचंही काम चालू असतं आणि प्लस वर्कआउट चालू असतं आणि प्लस फॅमिलीचे डिस्कशन चालू असतं. अच्छा, आता दोघांचं ड्रीम प्रोजेक्ट मला विचारायचं आहे. इथून पुढे तुमचं काय आहे विजन? म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही इतकं केलं की मला तर वाटतं रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या डोक्यात सतत विचार असेल की आता नवीन काय, आता नवीन काय असं.
सो आता नवीन पुढे म्हणजे आता SGU ला कसं वाढवायचं म्हणजे ज्याला ग्लोबल लेवलला नेता येईल त्याचा विचार चालू आहे आणि प्लस एअरलाईनचा एक नवीन जो प्रोजेक्ट आहे बरं. तो फार म्हणजे मोठा प्रोजेक्ट होणार आहे आपला आणि त्याच्यामुळं आपलं नाव म्हणजे ग्रुपचं नाव आहे ते वर्ल्ड वाईड जाईल कारण त्यामध्ये आम्ही कोड शेअरिंग पण करणार आहोत. ब्रिटिश एअरवेज, एथिहाद, एमिरेट्स या ज्या मोठ्या एअरलाईन्स आहेत त्यांच्यावर कोड शेअरिंग सुद्धा होईल. म्हणजे दुबईहून कोणाला यायचं असेल बेळगावला किंवा कोल्हापूर एअरपोर्ट चालू झाल्यानंतर अजून कोल्हापूर एअरपोर्ट चालू होत नाही ही खंत आहे आमची की फ्लाईंग स्कूल पण करायचं आहे आम्हाला. एअरलाईनची म्हणजे जे हवाई प्रवास जो आहे इंडियामध्ये ज्याची ग्रोथ चांगली आहे 22% जवळजवळ ग्रोथ आहे इयर ऑन इयर. तर त्यामुळे पायलट्स पण भरपूर लागणार आहेत. तर पायलट्स भरपूर लागणार आहेत तर त्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रमोट करायला पाहिजे की फ्लाईंग स्कूल्स वाढू देत. आज कोल्हापूर एअरपोर्टवर कोणतीही ट्रॅफिक नाही आहे तर आम्हाला आज त्याचं परमिशन मिळत नाही आहे अजून. तर ही खंत आहे. रनवे वाढवून मिळत नाही आहे. इतका टॅक्स जातो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून पण त्याची डेव्हलपमेंट त्या प्रमाणात प्रपोर्शनेटली इथं होत नाही आहे. ही खंत आहे. त्यासाठी आम्हाला बेळगावला जावं लागतं. आता बेळगावहून आपली एअरलाईन सुरू होईल बरं. तर त्यामध्ये कोड शेअरिंग होईल. म्हणजे आता दुबईहून कोणाला बेळगावला यायचं असेल तर डायरेक्ट त्याला तिकीट मिळणार. ग्रेट. हां खूप छान ड्रीम प्रोजेक्ट भारी आहे मस्त. ऑल दी बेस्ट सर. तुमचं तुम्ही काय सांगणार आहे? आय एम जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ द ॲग्रो डिव्हिजन. इतके दिवस आम्ही फक्त फ्लॉरिकल्चरमध्ये होतो पण आता आम्ही हॉर्टिकल्चर आणि व्हेजिटेबलमध्ये पण येतोय आणि प्लॅनिंग फॉर फ्युचर प्लॅन्स आर क्वाईट इंटरेस्टिंग. अपकमिंग विल बी अपडेटिंग यू. ओके, सो ऐकलत ना, नीताजी सुद्धा किती बिझी असतात, बिझी वुमन आहेत. दोघांचे पण ड्रीम प्रोजेक्ट्स खूप मोठे आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्याच्यावर मात करण्याची दोघांची पण तयारी आहे. आपण या दोघांच्या ड्रीम प्रोजेक्ट्सना मनापासून शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात आणि जेवढी होईल तेवढी मदत आपणही करायला हवी. खरं आहे ना? ओके, आता आज हा मेड फॉर इच अदरचा या दोघांचा प्रवास आपण जाणून घेताना बऱ्याच गोष्टी शिकतो आहोत आपल्याही न कळत. पण त्यांच्याकडून काही खास टिप्स आपण जर जाणून बुजून विचारून घेतल्या तर नक्कीच विचारणार आहे मी या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका बरोबर आणि आज रसिका बरोबर आहे एक खास मेड फॉर इच अदर कपल. सुप्रसिद्ध बिझनेसमन इंडस्ट्रियलिस्ट माननीय संजयजी घोडावत आणि माननीय सौ नीताजी संजयजी घोडावत. तुम्हाला माहिती आहे ना की हा जो मेड फॉर इच अदर सेगमेंट आहे तर त्याचा मेन उद्देशच आहे की हे सगळे जे मोठे बिग सेलिब्रिटीज आहेत तर त्यांची आपल्याला एक पॉलिटिकल म्हणा एक सोशल अशी इमेज माहिती असते. त्यांचा तो सगळा प्रवास आपल्याला माहिती असतो पण ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून ते कसे आहेत आणि त्यातून त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत का तर त्या आपल्याला शिकायच्या असतात. आजकालच्या या फास्ट लाईफमध्ये खूप ठिकाणी कपल्स एकत्र नाही राहू शकत. त्यांच्यामध्ये बरेच सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग त्याच्यावरती कसं ओव्हरकम करायचं हे जेव्हा आपण या सगळ्यांच्या प्रवासातून जाणून घेतो तेव्हा नक्कीच त्यातून आपल्याला काही टिप्स मिळत असतात है ना. तर अशाच काही टिप्स मला तुम्हा दोघांच्याकडूनही जाणून घ्यायच्यात आज. सर काय सांगाल आधी सगळ्यात पहिल्यांदा? टिप्स म्हणजे कोणत्याही लहान लहान गोष्टीवर आर्ग्युमेंट न करता सॉरी म्हणायला जर आपण शिकलो, फॉरगिव्ह अँड फॉरगेट ह्या जर आपण गेलो जर म्हणजे आमच्या महावीर भगवानांनी जे दिलेलं आहे किती 100-500 वर्षापूर्वी दिलं असेल तर तो जो आहे मेसेज तो आज सुद्धा आपल्याला इम्प्लिमेंट होतो की आपण म्हणजे जेवढं आपण आता लाईफ कॉम्प्लिकेटेड होत चाललेलं आहे इलेक्ट्रॉनिकमुळं आणि डिजिटलमुळं. म्हणजे पूर्वी लोक स्मार्ट असायचे पण आता फोन स्मार्ट झालेत आणि लोक स्टुपिड होत आहेत. तर हे या पद्धतीने जे आपण बदलत आहे जग त्यासाठी आपण सर्वांनी संस्कार चांगले पाहिजेत आपले आणि ग्राउंडवर राहिलं पाहिजे. या दोन गोष्टी असतील आपल्याकडे तर कोणतंही आपल्याला प्रॉब्लेम येणारच नाही आपल्या लाईफमध्ये. नक्की. तुम्ही काय सांगाल हेल्दी रिलेशन दोघांचं कपलचं? फर्स्ट इज अंडरस्टँडिंग आणि कुठल्या गोष्टी सॅक्रिफाईस करायच्या असतात त्या यू हॅव टू यू नो देर इज नो अदर दिस थिंग. अननेसेसरी देर विल बी डिस्प्यूट्स. सी दॅट यू कंट्रोल दोज थिंग्स अर्लियर. ओके. Because living past 32 years with him, I understand every nerve of his. कुठली गोष्ट केव्हा कधी काय आहे. कधी संजय जर म्हणजे थोडं डिस्टर्ब असेल किंवा काही अशी घटना घडली असेल ऑफिसमध्ये आय विल होल्ड पेशन्स. I won't be very excited ki what happened this, why did, or just because you this happened. It is the circumstances how you rule out and that is how you lead your life.
ओके. सो कधी त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडा रुमर्स काही ऐकायला आल्या किंवा निगेटिव्ह काही ऐकायला आल्या तरी तुमचा रोल असा असतो की कूल? No, I have never heard anything negative about him, and I have confidence on him that he will never go wrong. Yes. And sometimes if something happens also, I know he has that gut. I have that gut feeling. He'll make everything well. एक्झॅक्टली. सो कॉन्फिडन्स आणि ट्रस्ट खूप महत्त्वाचा आहे. ग्रेट. कम्युनिकेशन तर आहेच ते आणि परत लव आणि केअर, मेन. केअरिंग पाहिजे, लव्हिंग अँड केअरिंग येस ते ॲक्च्युली असेल तर. की जे तुम्ही दोघंही आहात हे जाणवत आहे मला. केअरिंग जर असेल तुम्ही, हां. काळजी जर कोणाची घेतली, हे गिव्ह अँड टेक आहे कुठेही. ग्रेट. सो केअरिंग, शेअरिंग, एकमेकांच्यावरचा विश्वास, कमिटमेंट्स, डेडिकेशन, अशा खूप साऱ्या गोष्टी की ज्यामुळं आपलं हे नातं घट्ट राहू शकतं. मला वाटतं की बऱ्याच गोष्टी आपण सरांच्याकडून आणि नीताजींच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. पण फायनली आज या सगळ्या गप्पा गोष्टी करत असताना त्यांना नक्की काय फील झालेलं आहे विचारणार आहे मी या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. सगळं तुला देऊन पुन्हा माझी ओंजळ भरलेली, पाहिलं तर तू तुझी ओंजळ माझ्या हातात धरलेली. क्या बात आहे. खरोखरच जेव्हा अशी एकमेकांची ओंजळ, एकमेकांचे हात घट्टपणे एकमेकांच्या हातामध्ये घेतलेले असतात कायमसाठी आणि काहीही झालं तर ही साथ न सोडता आपण जेव्हा ही अशी नाती घट्टपणे निभावत असतो ना, तेव्हाच आपण होत असतो मेड फॉर इच अदर. आज आपल्याबरोबर असंच एक खास कपल आहे, माननीय संजयजी घोडावत आणि माननीय सौनीताजी संजयजी घोडावत. दिल से 94.3 टोमॅटो FM वर रसिका आहेच तुमच्याबरोबर. ओके. सो आता इतका हा सगळ्या गप्पांचा प्रवास आपला झालेला आहे. फायनली मला तुम्हाला विचारायचं आहे की आज या सगळ्या गप्पा गोष्टी करत असताना तुम्हाला कसं वाटलं? अतिशय चांगलं वाटलं. आणि माझे आणि पुढारीचे टोमॅटोचे संबंध जवळजवळ 25 वर्षापासून आहेत, जाधव फॅमिलीचे सुद्धा. तर ते म्हणजे दे आर जस्ट लाईक आवर फॅमिली मेंबर्स. तुम्हाला काय वाटलं आज अशा गप्पा मारताना? It was fun, and I just wish best to everyone. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅपी न्यू इयर टू And once again, Happy New Year to everyone. येस. हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. येस. ओके. तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर मिळालेल्या आहेत, पण एकूणच मी तुम्हाला सांगू का, आज या दोघांची गप्पा गोष्टी करत असताना मला सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकता आलेल्या आहेत. म्हणजे सरांच्याकडून असतील, नीताजींच्याकडून असतील, की एक वर्किंग वुमन म्हणून आपण काम करत असताना सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या, शांतपणे कसं काम करायचं, आणि सरांच्याकडून सुद्धा एक डिसिप्लिन्ड, डेडिकेशननी काम करणं, आणि नुसतंच व्हिजन नाही तर त्याबरोबर ॲक्शन सुद्धा हवी आहे, तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. अशा खूप साऱ्या टिप्स आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि ॲट द सेम टाईम मेड फॉर इच अदर कपल आपण कसं बनू शकतो ते सुद्धा लक्षात आलेलं आहे ना. सो जस्ट आय होप की तुम्हाला सुद्धा हा सगळा आजचा मेड फॉर इच अदरचा प्रवास खूप आवडलेला असेल, है ना. आता हा प्रवास मी आवडता घेतेच आहे आणि म्हणते तुम्हाला टाटा बाय बाय. उद्या आपण भेटणार आहोतच पुन्हा दिल से रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट, शब्बा खैर, अँड ऑफ कोर्स टेक केअर.